नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. बदलवाडी येथील हनुमान मंदिराचे पुनर्निर्माण सुरू असताना पाया घेताना जमिनीच्या साधारण 7 ते 8 फूट खाली एक प्राचीन हनुमान मूर्ती आढळून आली. ही माहिती सर्वप्रथम स्थानिक रहिवासी रवी कडलक, सोपान दहातोंडे आणि सचिन रोंधळ यांनी इतिहास संशोधक डॉक्टर प्रमोद बोराडे यांना दिली. त्यानंतर प्राथमिक अभ्यासात या मूर्तीचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट झाले. उत्खननात सापडलेली मूर्ती चपेटदान मुद्रा दर्शविते. मारुती चापटी मारण्याच्या पवित्र्यात दाखवले असता त्या मूर्तीला चपेटदान मुद्रा असे संबोधले जाते. ही मूर्ती अखंड असून कुठेही भग्नावशेष नाहीत. जमिनीखाली सुमारे 100 वर्षापेक्षा जास्त काळ दडलेली असली तरी तिची झीज अत्यल्प आहे. 2.5 फूट उंचीची अखंड शिळेवर कोरलेली ही मिशीधारी मूर्ती अत्यंत सुबक आणि देखणी आहे. दोन्ही हातात कडे, बाजूबंद, गळ्यात कंठा, पायात तोडे आणि कमरेला सोळे सदृश्य पट्टा असून पायाखाली पणवती दाखवली आहे. सामर्थ्य व विजयाचे प्रतीक म्हणून पणवती दाखवण्याच्या परंपरा आजही कायम आहेत. प्राथमिक संशोधनानुसार ही मूर्ती अंदाजे 1850च्या सुमारास निर्माण झालेली असावी, म्हणजे जवळपास 2.25 शतकं जुनी असल्याचे इतिहास संशोधक प्रमोद बोराडे यांनी सांगितले. सध्या 9 लाख उंबरे व परिसरातील अनेक जुनी आडनावे, घराणी आणि ऐतिहासिक वास्तू संशोधनातून समोर येत आहेत. या परिसरात त्यांच्याकडे मोडी लिपित कागदपत्रे असतील त्यांनी ती संशोधकांसाठी उपलब्ध करून द्यावीत असे आवाहन इतिहास संशोधकांकडून करण्यात येत आहे. मावळच्या इतिहासाला नवीन दिशा देणारी ही हनुमान मूर्ती सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. शिवकालीन इतिहासाचे जिवंत साक्षीदार असलेल्या या भागात भैरवनाथ मंदिर, भव्य नगारखाना, आंग्लकालीन राम मंदिर, पायऱ्यांची विहीर, तलाव, खापरी, नळाच्या पाणीपुरवठा योजना, तेलाचे घाणे, समाधी, रंगशिला, दीपमाळा व शिवकालीन बाजारपेठ यासारख्या अनेक पुरातन वस्तू आजही पाहायला मिळतात. या गावाच्या शेजारी वसलेली बदलवाडी ही सुद्धा कालांतराने ऐतिहासिक रूपाने महत्त्वाची ठरली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.